नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण घरी माझ्या नवरात्रीची पूजा मांडत आहे, तर ती कशा प्रकारे मांडत आहे ते मी दाखवित आहे। इथे मी चौरंग मांडून घेतलेला आहे, त्यावरनं लाल कापड टाकलेला आहे आणि अष्टदल कमल काढून घेतलेला आहे आणि एका म्हणजे साईडनी मांडलेली आहे आणि कलश मी नाही का तयार करून घेतलेला आहे। त्यातनं पाणी भरून घेतलेलं आहे कलशाला। आणि पूजा आपल्याला मांडायची असली तर कसं एका साईडनी मांडली तर धक्का वगैरे लागत नाही। आणि असं कलश मी तयार करून घेतलेला आहे। बघा, पाणी भरून घेतलेलं आहे, स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, रक्षासूत्र बांधलेलं आहे आणि गंगाजल टाकलेलं आहे त्यात। आणि आंब्याचे पानं 7 लावू शकता तुम्ही, 5 लावू शकता। आणि विड्याचे पानं लावले की नाही तर ते चिमतात, 9 दिवस राहत नाही। आणि अशा प्रकारे बघा मी आंब्याची पानं लावून घेतलेलं आहे आणि ते पाण्यात बुडले की चिमत नाही, ताजे राहतात, हिरवेगार 9 दिवस। आणि आपल्याला पूजा मांडायची असली तर या प्रकारे आपण मांडू शकतो। कलश म्हणजे आपल्या घरी घट नसला तरी पण आपण अशा प्रकारे पूजा घरी मांडू शकतो। कुलदेवीचा कलश आहे हा। आणि मी अष्टदल कमल काढून घेतला, एका साईडनी ठेवलेला आहे। आता आपल्याला इथे तांदळाची रास ठेवून घेतलेली आहे मी आणि त्यावरनं प्लेट ठेवलेली आहे आणि दिवा प्रज्वलित करून ठेवलेला आहे। खोल दिवा घ्यायचा, म्हणजे काय होतं की तेलही जास्त राहतं। तुपाचाही लावू शकतो आपण, पण मी तेलाचंच लावलेला आहे। आणि आता 1 रुपयाचा सिक्का, सुपारी, हळकंड आता कलशात टाकून घ्यायचं आहे आणि हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे, अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे आणि कलश तयार करून घ्यायचा। आणि कलशाला मी मुखवटा आणि हा साज आणि चुनरी वगैरे आणलेली आहे। ती चुनरी मग मी ओढून घेते आणि साज घातलेला आहे। पूर्ण जागा थोडी म्हणजे चौरंग छोटा आहे, एका साईडनी मांडलेला आहे। आता गणपतीला स्थापित केलेला आहे, तांदळाची रास ठेवली त्यावर आणि मी अभिषेक करून कपडे घालून ठेवलेला आहे गणपतीला। आणि ही दुर्गा मातेची मूर्ती आहे, हिला पण अभिषेक करून अशा प्रकारे स्थापित करायचं आहे। आणि मी या पद्धतीने पूजा मांडलेली आहे। या पूजेमध्ये नवग्रह काढणं खूप महत्त्वाचं आहे, तर मी 9 ग्रह काढून घेतलेले आहे। त्यावरनं 9 सुपाऱ्या ठेवायच्या आहे। या पद्धतीने सुपाऱ्या ठेवून घेतलेल्या आहे मी आता। प्रथम आपल्याला आता दिव्याचं पूजन करून घ्यायचं आहे। हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहून घ्यायचं आणि मग गणपतीचं करायचं आहे। हळद कुंकू अक्षत वाहायचं, फूल वाहून घ्यायचं आणि दुर्गा मातेची ही मूर्ती आहे तर तिला पण हळद कुंकू फूल वाहून घ्यायचं। तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो पण आपण ठेवू शकतो। माझ्याकडे अशी मूर्ती आहे, ती ठेवलेली आहे, फूल वाहून घ्यायचं। आता आपल्याला कलशाची पूजा करून घ्यायची आहे। कुलदेवीचा कलश आहे हा। आता मी चुनरी पण ओढून घेतलेली आहे आणि हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहून घेतलेलं आहे। खूपच सुरेख दिसत होतं, इतकं वातावरण प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर घरामध्ये खूपच।
आता मी 9 ग्रहांची पण पूजा करून घेतलेली आहे. खूप वातावरण इतकं प्रसन्न असतं की काही विचारूच नका ना. खूप छान वाटतं, घरामध्ये आनंद एकदम. आणि मी अशी कुलदेवीची ओटी सुरुवातीला पहिल्याच दिवशी ठेवून घेते. 5 हळकंड सुपाऱ्या आणि ब्लाऊज पीस, दक्षिणा आणि बांगड्या आणि हे मंगळसूत्र, जोडवे आणि बिछवे अशा पद्धतीने ठेवून घेते. 9 दिवसामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी ओटी भरू शकता. सगळे दिवस देवीचेच आहे, परंतु पंचमी, अष्टमी आणि नवमीला जास्त मान आहे, त्या दिवशी भरतात. आता मी ओटीची पूजा करून घेतलेली आहे. हळद कुंकू अक्षत वाहून आणि फूल वाहून घेतलेलं आहे आणि फळं घेतलेले आहे. केळं आणि सेब घेतलेले आहे. 5 रंगाचे पण घेऊ शकता. आणि आता हे अशा प्रकारे ओटी पण ठेवलेली आहे. आता आपली पूजा झालेली आहे. बघा, या प्रकारे तुम्हाला मी पूजा केलेली आहे. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.